की असे बोगस बियाणामुळे शेतकरी प्रचंड हैराण आहे. राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये फसवणूक झाली। जे सोयाबीन त्यांनी पेरलं, जे लावलं ते जी उगवण ही झाली नाही, अशा अनेक तक्रारी आमच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर आमच्या विभागाने त्या बाबतीमध्ये एकत्र येऊन अनेक ठिकाणची पाहणी केली, तपासणी केली आणि राज्यात जर सगळ्यात विचार जर केला तर सोयाबीन फसवणुकीच्या बाबतीमध्ये, सोयाबीन बियाण्याच्या फसवणुकीच्या बाबतीमध्ये साधारणतः 10 जिल्ह्यामध्ये जास्त तक्रार आलेल्या आहेत। त्या 10 जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातून जास्त तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि यामुळं साधारणतः सोयाबीन बियाण्याचे एकूण 5638 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते आणि त्यापैकी जवळजवळ 581 नमुने हे प्रमाणित आलेले आहेत आणि बियाणे प्रमाणित आढळून आलेल्या कंपन्यांवर कृषी विभागातर्फे 181 प्रकरणी न्यायालयामध्ये कोर्ट केसेस दाखल करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे बियाणे उगवण क्षमतेबाबत प्राप्त 3115 तक्रारीपैकी 1738 तक्रारीची प्रत्यक्ष शेतात जाऊन तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती तपासणी केलेली आहे आणि या संदर्भामध्ये निश्चित प्रकारे तक्रार आलेल्या 18 बियाणे त्यामध्ये 18 बियाणे कंपन्या आहेत। सर्वात जास्त तक्रारी ह्या बूस्टर प्लांट जेनेस्टिक लिमिटेड, रवी हायब्रिड, पार्श्व जेनेस्टिक, त्याचप्रमाणे इनोव्हेंग सीड्स, ओसवाल सीड्स, केडीएम सीड्स, ग्रीन गोल्ड सीड्स, एसएन ॲग्री, आदित्य सीड्स, विगर सीड्स, इगल सीड्स, अंकुर सीड्स व श्रीसी सीड्स, बापना सीड्स, अवनी गोल्ड, एसकेबी रुची सीड्स, सपलिट्स म्हणजे याप्रमाणे या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्याप्रमाणे सद्यस्थितीत बूस्टर प्लांट जेनेस्टिक लिमिटेड विरोधात 3 गुन्हे व रवी हायब्रिड सीड्स विरोधात 1 ठिकाणी खालील कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की या बाबतीमध्ये शासनाने ताबडतोब या ज्या कंपन्यांनी हे बोगस बियाणं माझ्या शेतकऱ्याला दिले त्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण दिलेले आहेत आणि आमच्या कृषी विभागाने पण निश्चित प्रकारे तक्रार त्यांना आदेश दिलेत। या बाबतीमध्ये त्यांना ताबडतोब सांगितलं ज्या ठिकाणी बियाणं बदलून देणं गरजेचं आहे ते ताबडतोब बियाणे त्यांना आपण ताबडतोब बदलून द्या आणि बियाणाबरोबरच भविष्यामध्ये असं कोणी करू नये यांच्यावरती कडकात कडक ज्यांनी या बाबतीमध्ये सोयाबीन बियाण्याच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांच्या बाबतीमध्ये कडकात कडक कारवाई ही केली जाईल। बेसिकली अनेक ठिकाणी बोगस बियाणं का आलं, कारण की या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण कृषी खात्याचं असणं अपेक्षित होतं, पण ते आपल्या इथल्या ज्या ऑफिसर्स असतात त्यांनी पाहणी खाली केली नाही, हे केले अचानक, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या। कारण की एकतर बाजूला पाऊस नाही आहे, त्यात नाही असं आपल्याला आपण म्हणतात ते बरोबर, काही गोष्टी आणि ती बरोबर आहे, काही गोष्टी आहे, परंतु शेवटी आपल्याला माहिती आहे की एकदा बियाणं दिल्यानंतर आपण त्याची काय बियाण्याची आपण हे करतो, परंतु या बाबतीमध्ये असं पहिल्यांदा त्यामध्ये आढळलं नाही। परंतु निश्चित आपल्याला माहिती आहे की आपण ते बियाणं पेरल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। मी एवढंच सांगतो की निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये शासनाचं या बाबतीमध्ये लक्ष आहे, कृषी विभागाचं निश्चित प्रकारे लक्ष आहे आणि या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल, बियाणं तर आम्ही बदलून द्यायला लावतोच, त्याचप्रमाणे डीपीडीसीच्या माध्यमातून सुद्धा आमच्या त्या शेतकऱ्याला काय मदत करता येईल का तोही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व या तालुक्यातल्या काय जिल्ह्यातल्या सगळ्यांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत। पण निश्चित प्रकारे मी एवढं आपल्या माध्यमातून सांगतो जी अशी बियाणे कंपन्यांनी ज्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर निश्चित प्रकारे कडकात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल। दुसरं कर्जमाफी नाही, आता कर्जमाफीच्या संदर्भात जो कॅबिनेटचा एक डिसिजन झाला की त्याच्यामध्ये व्याप्ती जास्त होते आणि शेतकऱ्यांना लाभ मिळतो, तो काय विषय आहे? नाही, व्याप्ती वगैरे नाही। आपल्याला माहिती आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये खरं तर आपण म्हणसाल
राज्याचे मुख्यमंत्री यांनी 30 जून तारीख दिली होती, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की इथं अधिवेशन चालू होतं आणि पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या असतात. त्या पुरवणी मागण्यामध्ये जी कर्जमाफीची रक्कम आहे त्या रकमेचा समावेश होता. त्यामुळे त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात त्यानंतर ती पुरवणी मागण्या ह्या राज्यपाल महोदयांच्या सहीला जातात आणि राज्यपाल महोदयांची पण आता सही झालेली आहे. आणि दुसरा एक प्रश्न होता की ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळं निश्चित प्रकारे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये यादी स्वतः मुख्यमंत्री देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ताईंशी मॅडमशी बोलल्या आणि त्यांनीही आपल्याला परमिशन दिलेली. तेही आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलैपूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे. अखेरीस मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे व शेतकरी बांधवांना आनंदाची अपडेट असणार आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 30 जुलैपूर्वीच पैसे जमा होणार असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहेतच व या संदर्भात कृषी मंत्र्यांनी देखील अपडेट देण्यात आली आहे. तर पालघर जिल्ह्यातील मौजे दापचारी येथील दुग्ध प्रकल्पाची तब्बल 558.43 हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळास देण्यास मंजुरी देण्यात आली. या विस्तरण जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक कृषी बाजार उभारण्यास येणार असून पणन विषयक अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. तरीच पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करण्यात आला आहे व 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी बघा 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठी जे 50,000 रुपयांची मर्यादा रद्द करून 2 लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे व नियमित कर्जमाफी सन 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन फार सुद्धा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांना कर्जमाफी झाली मात्र नमो शेतकरी योजनेचे हप्ते कधी जमा होणार हे देखील प्रश्न आहे. कारण अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे मिळाले मात्र नमो शेतकरी हप्ता जो नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येणे गरजेचं होतं मात्र अद्यापही पैशांचं वितरण झालेलं नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना हेच प्रश्न आहे की नमो शेतकरी बांधवांचे पैसे किंवा ही योजना बंद पडली का? कारण शेतकरी कर्जमाफी जरी झाली तरी ज्या योजना सुरू आहे त्या व्यवस्थितपणे पार पडणं हे राज्य सरकारचं काम आहे व शेतकरी बांधवांना नक्कीच हे लाभ मिळणं गरजेचं असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करून आपल्याला सबस्क्राईब करा.